नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करियर कोच, MBBS काउन्सिलर, मेडिकल मेंटर, सुयश हॉस्पिटल माढा सोलापूर, आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट UG 2025च्या जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे त्या संदर्भातलं शेड्यूल अगदी रिसेंट MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू आपल्याला ऑल इंडिया कोट्यामधील असणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचं संदर्भातलं वेळापत्रक डिक्लेअर झालेलं आहे। त्या वेळापत्रकमधला राऊंड 1चं जे काही शेड्यूल आहे ते मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। वास्तविक पाहता पहिला राऊंड जो आहे तो ॲक्च्युअली 21 जुलै 2025 पासून ऑल इंडिया कोटा MCC थ्रू होणाऱ्या मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू हा काउन्सिलिंग प्रोसेसच्या सेंट्रल काउन्सिलिंगमधील प्रक्रियेमधला राऊंड 1चं शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे, ते मी तुम्हाला सांगेन। व्हेरिफिकेशन ऑफ टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स बाय पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स अँड NMC याचा अर्थ काय आहे की व्हेरिफिकेशन ऑफ टेंटेटिव्ह सीट्स म्हणजे संपूर्ण भारत देशामधील असणाऱ्या ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ज्या इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट करतात त्या सर्व पार्टिसिपेट करणाऱ्या इन्स्टिट्यूटने जे काही सीट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या सीट्स आपल्याला NMC वरती अपडेट करण्याची लास्ट डेट जी आहे ती आपल्याला 18 जुलै आणि 19 जुलै 2025 आहे। ही आपल्यासाठी प्रोसेस आहे का? नाही। म्हणजे संपूर्ण भारत देशामधील MBBS गव्हर्नमेंट MBBS आणि BDSच्या गव्हर्नमेंट 15% सर्व भारत देशातील कॉलेजमधील असणाऱ्या इन्स्टिट्यूटने जी काही सीट्स आपल्याकडे सीट मॅट्रिक्स आहे, सीट मॅट्रिक्स म्हणजे अवेलेबल सीट्स फॉर त्या राऊंडसाठी म्हणजे पहिल्या राऊंडसाठी उपलब्ध असणाऱ्या कॅटेगरीनुसार सीट मॅट्रिक्स डिक्लेअर करण्याची डेट ही प्रत्येक राऊंडच्या अगोदर सीट मॅट्रिक्स देत असतं आणि हे सीट मॅट्रिक्स पहिल्या राऊंडचं डिक्लेअर करण्याची तारीख 18 ते 19 जुलै 2025 ही आहे। आज 12 जुलै 2025 जवळपास इथून पुढे 6 दिवसात हे आपल्याला डिक्लेअर होणार आहे। रजिस्ट्रेशन अँड पेमेंट म्हणजेच आपल्या सर्व भारत देशातील ज्या विद्यार्थ्यांना नीट UG मध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी 150 मार्क ओपन आणि EWS कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर नीटमध्ये 144 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या ओपन आणि EWS विद्यार्थ्यांना या सर्व राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करता येऊ शकत असतं। आणि ती प्रक्रिया त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना OBC SC आणि ST साठी नीट UG 2025 मध्ये 113 पेक्षा जास्त मार्क्स असतील, त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बेरीज ही OBC आणि SC ST साठी 120 पेक्षा जास्त असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन ऑल इंडिया कोट्यामध्ये एम्स, जिपमर, AMU, BHU, AFMC आणि त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याच्या 15% गव्हर्नमेंट MBBS BDS मध्ये आणि डीम्ड 57 युनिव्हर्सिटीमध्ये 100% सीटसाठी आपल्याला अप्लाय करता येऊ शकत असतं। म्हणजे इलिजिबल कॅन्डिडेटची विद्यार्थ्यांची संख्या मी सांगितलं आणि हे रजिस्ट्रेशनची सुरुवात 21 जुलै 2025 पासून 28 जुलै 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंत आहे। 28 जुलै 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे। आणि पेमेंटची फॅसिलिटी बघा, म्हणजेच आपल्याला पेमेंट किती असतं हे सांगेन तुम्हाला। ओपन आणि EWS या कॅटेगरीसाठी ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्नमेंट एम्स, जिपमर गव्हर्नमेंट 15% MBBS BDS साठी, त्याचबरोबर एम्स, जिपमर, AFMC आणि AMU आणि BHU म्हणजे त्याला बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला अप्लाय करायचं असेल तर ओपन आणि EWS या कॅटेगरीसाठी 10,000 रुपये डिपॉझिट आणि 1,000 रुपये फीजमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं। त्याचबरोबर OBC आणि SC आणि ST या 3 कॅटेगरीसाठी आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर 5,000 रुपये डिपॉझिट आणि 500 रुपये फीज भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकत असतं। वास्तविक यासाठीचं पेमेंटची होण्याची जी फॅसिलिटी अवेलेबल अप टू दुपारी 28 जुलै 2025च्या दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। फार गोंधळात पडण्यापेक्षा एवढं सांगेल, 21 जुलै 2025 पासून ते 28 जुलै 2025 पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 2 लाख रुपये डिपॉझिट
आणि त्याचबरोबर 5,000 रुपये फीस भरून आपल्याला याच्यामध्ये राऊंडमध्ये आपल्याला जाता येऊ शकणार आहे. पेमेंटची जी फॅसिलिटी आहे ती मात्र 28 जुलै 2025च्या दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकते, पण पेमेंटसाठी वेळ मात्र आपल्याला 3 वाजेपर्यंत दिलेला आहे. आता तिथून पुढे चॉईस फिलिंग अँड लॉकिंग. चॉईस फिलिंग म्हणजे काय? ऑप्शन फॉर्म फिलिंग. 22 जुलै 2025 पासून ते 28 जुलै 2025च्या संध्याकाळी 11:55 आपल्याला या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची आहे. चॉईस फिलिंग म्हणजे काय आपल्याला सांगतो, आपल्याला ज्या पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूटमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रेफरन्सेस द्यायचे आहेत किंवा आपल्याला जे काही कॉलेजेसची नावं द्यायची आहेत त्याला ऑप्शन फॉर्म भरून द्यायचं आहे, म्हणजे कॉलेजेसची लिस्ट आपल्याला द्यायची आहे. ही डेट आपल्याला 21ला रजिस्ट्रेशन सुरू आणि चॉईस फिलिंग मात्र 22 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना 22 जुलैपासून रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग दोन्ही एकाच दिवशी चालू होणार आहे. आणि ती चॉईस फिलिंग मात्र 28 जुलै 2025च्या संध्याकाळी 11:55 होणार आहे. आता चॉईस लॉकिंगबद्दल पण अनेक म्हटलं जातं आहे, तो म्हणजे असं की चॉईस लॉकिंगच्या संदर्भामध्ये आपल्याला जी काही डेट आहे ती 28 जुलै 2025च्या संध्याकाळी 11:55 आपल्याला लॉकिंग करता येऊ शकणार आहे. पण सर्व मित्रांना आणि महाराष्ट्रातील तमाम आणि भारत देशातील विद्यार्थ्यांना या निमित्ताने एक महत्त्वाचा टॉपिक सांगेल की नाही लॉक केलं तरी 100% चालू शकतं. ऑल इंडिया कोट्यामध्ये ॲटो लॉकची सिस्टम असते. कदाचित लॉक करून तुम्ही जर समजा त्यावेळेसची डेट जी आहे ती 28 तारखेला तुम्हाला संध्याकाळी 11:55 लॉक करायचं आहे, परंतु त्याच्या अगोदर लॉक होत नाही. जर समजा लॉक नाही केलं तरी चालू शकतं. ॲटो लॉकची सिस्टम इकडे उपलब्ध असते. पहिल्या राऊंडच्या शेड्यूलमध्ये प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट जी आहे ती 19 जुलै 2025 आणि 30 जुलै 2025 आहे आणि रिझल्ट आपल्याला 31 जुलै 2025ला आहे. प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट आपल्याला काही माहीत नसते. 2 दिवसानंतर रिझल्ट लागणार आहे 31 जुलै 2025ला. आणि रिपोर्टिंग म्हणजे प्रत्यक्ष जॉईनिंग कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घेण्याची वेळ आपल्याला 1 ऑगस्ट 2025 पासून 6 ऑगस्ट 2025 आहे. आणि यानंतर हा राऊंड संपलेला आहे. 6 ऑगस्ट 2025ला आपला राऊंड संपलेला असेल आणि 7 ऑगस्ट आणि 8 ऑगस्टला व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंड कॅन्डिडेट्स डाटा बाय इन्स्टिट्यूट शेअरिंग डाटा बाय MCC. याचा अर्थ काय बघा, 6 तारखेला संध्याकाळच्या 5:50 आपल्याला सर्वाला मिळालेलं जे कॉलेज आहे ते कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. त्याला आपण प्रत्यक्ष जॉईनिंग किंवा ॲडमिशन घेण्याची प्रक्रिया पूर्ण करणे म्हणतो. ज्या विद्यार्थ्यांनी 6 ऑगस्ट 2025च्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत घेतल्यानंतर आपल्याला 7 ऑगस्ट आणि 8 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत जे काही इन्स्टिट्यूट असतील त्या इन्स्टिट्यूटनी MCCला आपल्याकडे एवढे सीट्स उपलब्ध आहेत आणि एवढे सीट्स आपले भरलेले आहेत हा डाटा कळवण्याची डेट आहे. याच्यासाठी 2 दिवस दिलेले आहेत. पहिल्या राऊंडच्या शेड्यूलच्या संदर्भामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या संदर्भात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी जी सर्वात इन्फॉर्मेशन या निमित्तानं देऊ इच्छित आहे ते म्हणजे MCCच्या ऑल इंडिया कोट्याच्या MBBS BDSच्या ऑल इंडिया कोट्या 15% गव्हर्नमेंट MBBS BDSमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस त्याला आपण एम्स म्हणतो, जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च ज्याला आपण जिपमर म्हणतो, त्यामध्ये पॉंडिचेरी आणि करायकाल हे 2 कॉलेजेस येतात. ह्यातले 100% सीट्स, एम्समधले 100% सीट्स, AMU आणि BHU मधले 100% सीट्स आणि AFMC मधले 100% सीट्स. त्याचबरोबर संपूर्ण भारत देशामधील 57 डीम्ड अधिमत किंवा स्वायत्त विद्यापीठातील 100% सीट्स या प्रक्रियेमधून भरले जातात. त्याला आपण MCC ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग असं म्हणतो. या काउन्सिलिंगच्या प्रोसेसचं शेड्यूल हे 21 जुलै 2025 पासून रजिस्ट्रेशन आपलं सुरू होणार आहे आणि सर्वात शेवटची रिपोर्टिंगची तारीख आहे ती 6 ऑगस्ट 2025 आहे. म्हणजेच आपला 16 दिवसाचा पहिला राऊंड आहे. एवढंच महत्त्वाचं शेड्यूल सांगण्यासाठी मी तुम्हाला आलेलो होतो. यानंतर या
MCCच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये कोणते कोणते पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याचे किती सीट्स असतात, किती उपलब्ध असतात, त्याचं सीट मॅट्रिक्स किती असतं, त्याचबरोबर ह्या राऊंडचे प्रत्येक राऊंडचे नियम काय असतात, या सर्व संदर्भातला एक एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि तमाम महाराष्ट्रातील पालकांना आम्ही आपल्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.